चला तर म्हणले, आज मी तुमच्यावर शेअर करत आहे उपवासानिमित्त खास रेसिपी साबुदाणा वडा आणि त्याचबरोबर स्वीट दही जी बनवतात ना त्याची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार. तर चला मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे साबुदाणा थोड्याशा म्हणजे तुम्ही पाहू शकता मी इथे किती पाणी घेतलेलं आहे. म्हणजेच आपल्याला एकदम कमी पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचं आहे. 2 ते 3 तास मी आय थिंक भिजत ठेवलेलं. आणि आता याच्यानंतर आपण स्वीट दही बनवणार आहोत. ही खास रेसिपी मी एकदा टेस्ट केलेली दादर बेसला. जर तुम्ही मुंबईचे असाल तर दादर बेसला हे नक्की तुम्ही खाल्लं असाल, कारण दादर बेसला ही फेमस रेसिपी आहे. तर यासाठी मी इथे 1.5 वाटी दही घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1.25 वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता हे ना आपल्याला छन्नीतून असं छानून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा मखमलीसारखा वेल्वेटचा लुक येतो आणि छानपैकी आपला दही असा स्वीट दही तयार होतो. तर मी तुम्हाला चम्मचने असं दाखवते कसं मस्तपैकी आपला दही तयार झालेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यासाठी काही करायचं नाहीये. तर तुम्ही पाहू शकता कसं मस्तपैकी लुक आलेला आहे आपल्या दहीला. तर या पद्धतीने ती लोक स्वीट दही तयार करतात. तर इथे आपला दही पण तयार झालेला आहे आणि तोपर्यंत आपला साबुदाणा पण भिजून तयार झालेला आहे. अजिबात याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही. आता याच्यामध्ये आपल्याला मिरची घ्यायची तिखट प्रमाणे, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक असं कुटून घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून जिरं आणि चवीनुसार मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्याचबरोबर मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे उकळून घेतलेले आहेत, त्याचा वरून छिलका काढून घेऊया. जर तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर किसून घ्या, नाहीतर हाताने असंच बटाटे हे करून घ्यायचे असतील तर बटाटे हाताने कुस्करून घ्या. तर मी पहिलं तर असं किसणीने किसून घेतलं, पण एकदम सॉफ्ट होतं, मग नंतर हातानेच असं कुस्करून घेतलं बटाटा. आता इथे बटाटे पण किसून झालेले आहेत, एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालेले. आता इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेऊया. सगळे जिन्नस आपल्याला छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण याचे वडे तयार करायला घेऊया. वडे तयार करण्याच्या आधी आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊया, म्हणजे त्याचं पीठ हाताला चिटकत नाही. तर तुम्ही पाहू शकता मी त्या हाताला तेल लावून घेतलेलं आहे थोडासा, म्हणजे वड्याचा शेप पण बरोबर येतो आणि वडे आपले फटाफट तयार होतात. तर इथे थोडासा गोळा घेऊन असं आपल्याला शेप द्यायचा. तर मी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे, पण साईडला असा क्रॅक पडता कामा नये. जर कुठे पण क्रॅक असला तर तो वडा आतमध्ये तेलामध्ये फुटला जाईल, म्हणून क्रॅक पाहिजे नाही वड्याला. तर तुम्ही त्याची खात्री घ्या. अशा पद्धतीने आपल्याला सगळं क्रॅक वगैरे असेल तर क्रॅक सगळं भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. दुसरा पण एक तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली कळेल की वड्याला शेप कसा द्यायचा किंवा साईडला आपले क्रॅक असले पाहिजे नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि अजिबात तुमचा पण वडा फुटला जाणार नाही तेलामध्ये, त्याची खात्री घ्या. अजिबात साईडला क्रॅक देऊ नका. तर इथे वडे आपले तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने शेप द्यायचे आहे, साईडचे क्रॅक पूर्ण भरून घ्यायचे आहेत. आता इथे आपलं तेल पण मस्तपैकी गरम झालेलं आहे. तर गरम तेलात गॅसचा फ्लेम मीडियमवरती ठेवायचा आहे. मंद अजिबात ठेवू नका, स्लो अजिबात नका, मीडियमवरती ठेवा आणि फास्ट पण नाही. त्यामुळे काय होतं, वडे आतून चांगले शिजले जातात आणि ऑइलचं तापमान व्यवस्थित जेवढं वड्यांना लागतं शिजण्यासाठी तेवढं प्रमाण बरोबर असतं मीडियमवरती, आणि वडे आपले चांगले शिजून निघतात आणि फुटत पण नाही. तर मीडियमवरतीच ठेवून आपल्याला वडे चांगले तळून घ्यायचे आहेत. तापमान पण व्यवस्थित आहे. तर आपले वडे मस्तपैकी एक साईडून शिजलेले आहेत. तर दुसरी साईड टर्न करूया आणि थोडे वरती आल्यानंतरच आपल्याला टर्न करायचं आहे. ते आपोआप वरती येतील, जसे शिजत जातील तसे ते वरती येतील. तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी छान असा कलर आलेला आहे आणि दोन्ही साईडून आपले वडे छानपैकी शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले वडे कसे मस्त कलर पण छान आलेले आहे आणि वडे टाकल्याबरोबर ते कळतं, आवाजाप्रमाणेच कळतात की छानपैकी शिजलेले आहेत. दोन्ही साईडून छान कलर आलेले. तर दुसरे पण वडे मी तुम्हाला टाकून दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्याला वडे चांगले शिजून घ्यायचे आहेत मीडियम आचवरती. आणि आपले वडे इथे मस्तपैकी छान असे तयार झालेले, कलर छान आलेला आहे. तर तुम्हाला मी एक वडा असा तोडून दाखवते, तर तुम्हाला कळेल आवाजावरूनच, आणि तो कसा आतून शिजलेला आहे ते पण तुम्हाला कळेल. मी इथे चटणी पण तयार केलेली आणि स्वीट दही पण. आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते, तर तुम्ही आवाज ऐका. असं छानपैकी आपला वडा मस्त शिजलेला आहे, आत कलर पण मस्त आलेला आहे. तर तुम्ही चटणीबरोबर किंवा स्वीट दहीबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर इथे ना जिथे आपण दादरला जातो ना वेसला खायला, तर या पद्धतीने वड्यावरती स्वीट दही टाकून आपल्याला सर्व करतात. खूप छान लागतं, एवढं मस्त लागतं ना.
तर तुम्ही पण साबुदाणा वडा आणि दही दादरला खाल्लात का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.